नमस्कार, अ व्हेरी वॉर्म वेलकम इन जीवन मूल्य. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण ह्या कार्यक्रमामध्ये मनाचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात प्रकाश भाऊशी बोलत आहोत. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. सर्वात प्रथम त्यांचं आपण स्वागत करूया. खूप खूप स्वागत आणि नमस्कार. ओम शांती. ओम शांती. थँक्यू व्हेरी मच. प्रकाश भाऊ, आपली चर्चा खूप रंगत चाललेली आहे आणि अतिशय दर्शकांना पण यामध्ये इंटरेस्ट येतच असेल. तर काल आपण पाहिलं होतं का, मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की मन हे विचार करत आहे, बुद्धी निर्णय घेते आहे, त्यानुसार बुद्धी जे निर्णय घेते ते ब्रेनकडे पोहोचवलं जातं आहे आणि ब्रेन मग शरीराच्या द्वारे डायरेक्शन देऊन ते कार्यान्वित करत आहे. आणि जे कार्यान्वित करत आहे, चांगले किंवा वाईट अनुभव त्याच्याद्वारे जे येतात ते सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनामध्ये ते संग्रहित होत आहेत. आणि एखादी घटना घडली तर तो अनुभव आपण मॅच करतो की हा अनुभव मला पहिलाही आलेला होता. मग हे अजून विस्तृत रूपाने आमच्या दर्शकांना समजेल ह्याविषयी आपण काही उदाहरण देऊ शकाल का? वंडरफुल. तुम्ही फार सुंदर पद्धतीने सगळं मांडलं थोडक्यामध्ये. त्याच्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो मी. थँक्यू. आणि मी तुम्हाला माझ्या जीवनामध्ये घडलेली एक घटना सांगतो. ॲक्च्युली मी कोकणामधल्या एका खेड्यागावातला मुलगा आहे, म्हणजे मुलगा होतो त्यावेळेला. आणि कोकण खेडेगाव तुम्हाला कितपत कल्पना आहे मला माहीत नाही. हा कोकणामध्ये आमच्या काळामध्ये, आमच्या बालपणामध्ये पुष्कळ गरिबी असायची, पॉवर्टी असायची. तर माझ्या वडिलांचं तिथे किराणा भुसाराचं दुकान होतं, थोडीफार शेतीवाडी होती. आणि खेडेगाव असल्यामुळे शिक्षणाची काही जास्ती ही नव्हती, व्यवस्था सुविधा नव्हती. तर त्यामुळे जेव्हा मी कॉलेजला जायच्या लायकीचा झालो तेव्हा मला रत्नागिरी म्हणून मोठं शहर आहे, त्या मानाने मोठं त्यावेळी, तर तिथे कॉलेज होतं. त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यात आली. आमच्या घरापासून समजा ते साधारण 150-200 किलोमीटर अंतरावरती होतं. तर जसं मी कॉलेजला आलो, माझ्या स्वभावाप्रमाणे माझे ज्यांच्याशी सूर जुळले असं माझं मित्रमंडळ बनलं. आणि मित्रमंडळामध्ये काय गरिबीचा श्रीमंतीचा असं काय हे प्रश्न, एक ते मस्तच वातावरण असतं, मैत्रीसारखी चीज नाही. तर आम्ही जेव्हा एखाद्या वेळी कॉलेजमधला एखादा लेक्चर बंक करायचो, किंवा काही कारणाने समजा लेक्चरर आलं नाही, लेक्चर झालं नाही, तर आम्ही कॉलेजच्या कंपाऊंडमध्ये एका विशिष्ट स्पॉटवरती सगळे गोळा व्हायचो, गप्पा टप्पा मारायचं, एकमेकाच्या मस्करी करायचं, थट्टा मस्करी करायचा, कट्टा म्हणतात ज्याला. तर हे चालायचं. तर अशा वेळेला आमच्यातला एक त्या मानाने श्रीमंत घरातला तो मुलगा असेल, तो खिशातून एक सिगरेटचं पाकिट काढायचा आणि आम्हाला सगळ्यांना ऑफर करायचा. तर मी सिगरेट पित नव्हतो, माझ्यावर ते संस्कारच नव्हते आणि गरिबीतून आलेला होतो. तर त्यांनी मला कधी ऑफर केला तर मी त्याला म्हणायचो नाही, मला नाही प्यायचं. परंतु तरी देखील माझे डोळे पाहत आहेत तो कसा सिगरेट पितो, कशी ती ॲश उडवतो, कसा तोंडातून सिगरेटची रिंग काढतो, कसा तो एक इम्प्रेसिव्ह लुक वाटतो. तर कदाचित त्याचं फॅशन झाली आजच्या ह्याच्यामध्ये. येस. तर कसं त्याचं इम्प्रेशन मुलींवरती पडत असेल वगैरे असे वेगवेगळे विचार मनामध्ये घोटाळून जायचे. माझ्या मनाने विचार केला की सिगरेट पिऊन तर पाहूया. तर तो विचार बुद्धीकडे गेला. आता बुद्धी तर बॉस आहे आणि बुद्धीचे बुद्धीचे 4-5 मला महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगायचे आहेत. बुद्धी जी आहे की नाही, ती बॉस आहे, ती डिसिजन मेकर आहे. हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. हा एक पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, कोणताही विचार असू दे, कितीही जवळच्या माणसाने केलेला असू दे, अगदी तुमची लाडकी आई असू दे किंवा पत्नी असू दे, तरी देखील तुम्ही तो विचार डायरेक्टली ॲक्सेप्ट करणार नाही. तुमची बुद्धी विचारणार असं का नाही. अनलेस इट गेट कन्व्हिन्स, ती तो विचार ॲक्सेप्ट करणार नाही. ही बुद्धीची एक स्वतंत्रता आहे, ही बुद्धीची विशेषता आहे, खासियत आहे, की किती जवळची व्यक्ती असली तरी ब्लाइंडली तो विचार स्वीकारणार नाही. म्हणून ती फ्रेज आहे ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे. तर अशी बुद्धीची एक खासियत आहे.
आणि कुठलीही वाईट गोष्ट जर करायची असेल तर बुद्धीचा मॅक्झिमम रेझिस्टन्स असतो. हां, म्हणजे मोहाला बळी पडणं वगैरे जे काही गोष्टी आपण म्हणतो की नाही, वाईट गोष्ट जी असते त्याला बुद्धीचा अतिशय मॅक्झिमम म्हणजे विवेक आपण म्हणतो, बुद्धीचा फार रेझिस्टन्स असतो त्या गोष्टीला. पहिल्या वेळेला मॅक्झिमम रेझिस्टन्स असतो, विरोध असतो. आणि सबसिक्वेंटली तरी देखील आपण केलं, म्हणजे बुद्धीला न जुमानता आपण केलं. म्हणजे मला एक विचारायचं आहे की कितीही वाईट कर्म करणारा व्यक्ती असेल, म्हणजे बुद्धीच निर्णय घेते आहे, तर ते कर्म करण्याच्या वेळेस प्रत्येक वेळी बुद्धी विरोध करते, ते करू नको म्हणून, जसं तुम्ही म्हणताय. तेच तुम्हाला मी आता सांगतोय. पहिल्यांदा जेव्हा त्या व्यक्तीने तसं विचार केला डोक्यामध्ये की करूया म्हणून, आणि मग त्याच्या डोक्यामध्ये मन आणि बुद्धी ह्या दोघांमध्ये द्वंद्व सुरू झालं. आणि मनाने मनमानी केली, बुद्धीला कसंही पटवलं तर तो विचार कार्यात येणार. परंतु बुद्धी त्यावेळेला मॅक्झिमम प्रतिकार करणार. त्यानंतर तुम्ही तरी देखील पुढे जाऊन त्या बुद्धीचा न ऐकता बुद्धीचा आवाज बंद करून तुम्ही जर ते कार्य केलं, ते कर्म केलं, तर नंतर दुसऱ्या वेळेला तो विरोध जरा कमी होईल, तिसऱ्या वेळेला अधिक कमी होईल, चौथ्या वेळेला अशा प्रकारे त्या विरोधाची धार कमी 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 होत जाते. बरोबर. आणि मग अशी वेळ येते की जी बुद्धी ती गोष्ट करायला विरोध करायची, ती गोष्ट करायला ती तयार होते, सहकार्य करते. तेच आता तुम्हाला मी आता जी गोष्ट सांगतो त्याच्यातून कळणार आहे. तर बुद्धीचा असा मॅक्झिमम रेझिस्टन्स किंवा विरोध असतो जेव्हा एखादी गोष्ट चांगली नसते तेव्हा आपण करतो तेव्हा. लक्षात. त्याचप्रमाणे मन विचार करतं, बुद्धी निर्णय घेते वगैरे आपण पाहिलंच. परंतु बुद्धीची आणि एक खासियत आहे की मन जो विचार करतो तो बुद्धी पिक्चराईज करते, व्हिज्युलाइज करते. बरं. लक्षात तुमच्या. म्हणजे समजा मनाने विचार केला आंबा किंवा पिकलेला आंबा, तर लगेच बुद्धी मनाच्या पडद्यावरती चित्र बनवते की पिकलेला आंबा. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही मनाने विचार करतोय, बुद्धीच त्याचं पिक्चरायझेशन करते, बुद्धीच त्याचं व्हिज्युलायझेशन करतं, पिक्चरायझेशन करतं. तर आणि मन विचार करतंय आणि बुद्धी जर ते पिक्चराइज करतंय, म्हणजे मन आणि बुद्धी दोघे एकसाथ मध्ये जात आहेत, तेव्हा तुमची एकाग्रता होते. नाहीतर कधी कधी काय होतं, मन एक विचार करतंय आणि बुद्धी दुसरीकडे भटकत आहे, तर एकाग्रता होत नाही. म्हणजे आमच्या विद्यार्थी मित्र जे कोणी हा कार्यक्रम पाहत असतील त्यांच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की मन आणि बुद्धी दोन्ही जर एका लेवलमध्ये काम करत असेल तरच त्यांची एकाग्रता वाढू शकते. आणि ते आपण नक्कीच आम्हाला पुढे सांगाल की हे कसं मन आणि बुद्धी दोन्ही एकाग्र होऊ शकते. वंडरफुल. तर बुद्धीची ती एक कपॅसिटी आहे की ते व्हिज्युलाइज करतं, पिक्चराइज करतं. बरं. नंतर बुद्धी ही गोष्ट अशी आहे की ती दिशा दाखवतं, कंट्रोल करतं. आता मन जे मनमानी करतं की नाही, त्या मनाला कंट्रोल करण्याचं काम, मनाला योग्य दिशा दाखवायचं काम बुद्धी करते. प्रत्येक वेळी नाही, पण त्याचं कारण म्हणजे तुम्ही बुद्धीचा न जुमानता जेव्हा काम करता की नाही, म्हणजे बुद्धीला तुम्ही मारता आणि मग त्या बुद्धीची लेवल कमी होते, त्यालाच आपण म्हणतो बुद्धी भ्रष्ट झाली, बुद्धी करप्ट झाली. अशा प्रकारे बुद्धी भ्रष्ट होत जाते. तर अशा ह्या 5 गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या. ह्या 5 गोष्टी बुद्धीची खासियत आहे. बुद्धी कुणाचंही म्हणणं, कुणाचाही विचार स्वीकारणार नाही जोपर्यंत त्याच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत. आणि ते फार चांगलं आहे, मला तरी ते आवडतं. मी त्या वृत्तीचा माणूस आहे. सो एनिवे, जेव्हा माझ्या मनाने विचार केला की सिगरेट पिऊया, आमच्या काळामध्ये सिगरेट पिणं हे निषिद्ध होतं, काही चांगली गोष्ट समजली जायची नाही. म्हणजे आईवडिलांपासून चोरून प्यायचे जे पिणारे, सिगरेट पिणं आपण हिंदी म्हणतो शब्द, सिगरेट जे ओढणारे होते ते असं गपचूप करायच्या गोष्टी ह्या. तर एनिवे, जेव्हा त्या मित्राने आमच्या सिगरेट ऑफर केली तेव्हा माझ्याकडे तो संस्कार नव्हता, चांगल्या संस्कारातून मी आलेला होतो, तेव्हा मी तो रिफ्यूज केला. परंतु माझी दृष्टी आणि सगळं ऑब्झर्व करत होती
आणि त्यामुळे एकदा माझ्या मनाने विचार केला की पिऊया, म्हणजे सिगरेट ओढूया. तर आता बुद्धी काय म्हणते की पहा, त्या पॅकवरतीच लिहिलेलं आहे की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ. बरोबर. म्हणजे तुझ्या प्रकृतीला जे अपायकारक आहे ते कशाला करायचं, हां, तर नको पिऊस. परंतु मनाला तर करून पाहायचं आहे, हां, मनाला तो एक नवीन अनुभव घ्यायचा आहे. तर त्यामुळे मन सोडत नाही मुद्दा आपला. मन काय म्हणतं, दुनियामध्ये पहा किती लोक पितात. हां, किती लोक सिगरेट ओढतात. आणि काही जण तर चेन स्मोकर असतात. एक संपली की त्याच्या थोटकाने दुसरी चालू करतात. माहिती आहे का तुम्हाला? नाही, मला नाही आयडिया या गोष्टीची. चेन स्मोकर म्हणतात त्यांना. म्हणजे त्याला जसं काय एक संपली की दुसरी सिगरेट पाहिजे. तर मनाने आपल्या बुद्धीने मनाला सांगितलं, हां, आणि मग मनाला ते प्यायचं होतं, मग सिगरेट ओढायची होती. पण मन आपला मुद्दा सोडत नाही. ते म्हणतं दुनियामध्ये पहा किती चेन स्मोकर आहेत. हां, तर चेन स्मोकर आहेत, त्यांच्या शरीराला एवढा काही अपाय होत नाही. तर मी एकदा सिगरेट ओढून पाहिली तर काय हरकत आहे. मग बुद्धी दुसरा विचार मांडते की पहा, तू गरिबीतून आला आहेस, तुझ्या आईवडील तिकडे मुश्किलीने तुला पैसे पाठवतात शिक्षणासाठी, आणि तू असं सिगरेटमध्ये उडवून टाकलेस. जे तुम्ही सांगितलं बुद्धीचं कार्य आहे की विरोध करणं. प्रत्येक वेळेस ती विरोध करते, प्रत्येक वाईट गोष्टीला विरोध करते. तर त्यांना जेव्हा कळेल की तू अशा पद्धतीने पैशाचा धूर उडवतोयस, त्यांना कसं वाटेल. तर सिगरेट नको पिऊया. परंतु मन तर सोडायला तयार नाही. मन काय म्हणतं, ते तिकडे 150-200 किलोमीटर अंतरावरती आहे, त्यांना कसं सांभाळणार. हां, आणि आपल्याला कुठे रोज प्यायचे. आजची एका वेळची तर गोष्ट आहे. हां, तर अशा प्रकारे त्या दोघांमध्ये द्वंद्व होतं. आता याच्यामध्ये जो शक्तिशाली असेल त्याचा विजय होणार. माझ्या केसमध्ये माझं मन पॉवरफुल होतं. त्या मनाने कसंही करून बुद्धीला पटवलं आणि मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये सिगरेट ओढली आणि ही सिगरेट ओढल्यानंतर इमिजिएटली माझ्या अंतर्मनामध्ये एक फाईल बनली. त्या फाईलमध्ये संपूर्ण रेकॉर्डिंग आलं, हां, की सिगरेट कशी असते. पांढऱ्या कलरचा पेपर असतो, आतमध्ये तपकिरी रंगाची तंबाखू असते, त्याचा वास कसा आहे, त्याचा चव कसा आहे, वगैरे वगैरे सगळं रेकॉर्डिंग आतमध्ये सिगरेट स्मोकिंग म्हणून नोंदवलं गेलं. आता नंतर कधी सिगरेट स्मोकिंगचा जरी विचार कोणी मांडला किंवा तरी ॲटोमॅटिकली ती फाईल ओपन होते आणि सिगरेट न पिता सुद्धा मी सिगरेट प्यायल्याचा मला अनुभव मिळतो. लक्षात तुमच्या? हां, तसं मस्त रेकॉर्ड किपिंग आतमध्ये असतं. तर तो जो अनुभव होता तो मला काय आवडला नाही. हां, फार चांगला वाटत नाही सिगरेट प्यायल्यानंतर, खरं सांगितलं तर मला काय तो आवडला नाही. त्यामुळे नंतर जेव्हा त्याने ऑफर केलं मी नाही म्हणायचं. परंतु एकदा काय झालं, रत्नागिरी आहे समुद्राच्या किनारी, आणि समुद्र किनाऱ्याला मला वाटतं काय देव जाणे, परंतु भरपूर पाऊस पडतो पावसाळ्यात. बरोबर. तर आमच्या तिकडे भयंकर पाऊस पडत होता एक दिवशी. कोकणामध्ये ओव्हरऑलच खूप पाऊस पडतो असं पाहिलं. येस, कारण सह्याद्री आहे ना, सगळे ढग अडवले जातात आणि पाऊस पडतो भरपूर. तर तो भरपूर पाऊस पडत होता. इंग्रजीमध्ये काय म्हणतात माहिती आहे, कॅट्स अँड डॉग्स. मला गंमत वाटते की कॅट्स अँड डॉगचा काय संबंध पावसाशी. सो एनिवे, तर तो असा भरपूर पाऊस पडत होता. तर आम्ही सगळे मित्र कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गोळा झालो, आणि हवा जरा गार झालेली होती. तर कोणीतरी गरम गरम चहाची ऑर्डर दिली. गरम गरम वाफळलेला चहा आम्हाला सर्व करण्यात आला. आणि त्यानंतर त्या मित्राने परत सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं, आम्हाला सगळ्यांना ऑफर केलं. आणि सडनली माझा जो संस्कार, जो एकदाच अनुभव रजिस्टर झाला होता, फाईल ओपन झाली, ती ओपन झाली आणि संस्कार म्हणायला लागला की सिगरेट पिऊया. मग तो विचार मनाकडे गेला, मनाने तो बुद्धीला फॉरवर्ड केला. हां, बुद्धी म्हणते कशासाठी. हां, तू तर म्हणाला होतास की मी एकदाच सिगरेट पिणार, आणि ती पिऊन झाली, मग आता पुन्हा कशाला प्यायची. तर अशा प्रकारे बुद्धीने पुन्हा प्रयत्न केला अडवायचा मला. परंतु तरी देखील मनाला किंवा अंतर्मनाला परत वर्चस्व आणि बुद्धीचा प्रतिकार पण तेवढा ढिला होत चालला. त्यामुळे मी दुसऱ्यांदा सिगरेट पिऊ शकलो, तिसऱ्यांदा पिऊ शकलो. अशा प्रकारे हळूहळू मी स्मोकर झालो.
आणि त्यानंतर काय झालं, जी बुद्धी सिगरेट प्यायला विरोध करत होती तीच बुद्धी आता सिगरेट स्मोकिंगच्या फेवरमध्ये बोलायला लागली. हां, मी जेव्हा सिगरेट पितो हां, तेव्हा मला विचारांचं स्पष्टता येते, क्लॅरिटी ऑफ थॉट्स. हां स्वतःचेच हे देखील स्वतःच्याच मनाचे विचार आहेत ना? हां, हे देखील स्वतःच. कारण मनाने बुद्धीवर हावी झालेली आहे आणि त्यामुळं आता सिगरेट ओढणं हे तुम्हाला किती फायदेशीर आहे. त्यावेळेस चांगलं वाटत होतं आणि आता तेच तुम्ही रंगवायला लागलाय की हे फायदे आहेत. तर बुद्धी आता फेवरमध्ये बोलायला लागली की जेव्हा मी सिगरेट पितो तेव्हा मला एकदम विचारांची स्पष्टता मिळते, क्लॅरिटी येते. मला निर्णय घेणं सोपं पडतं. किंवा जेव्हा मी सिगरेट पितो तेव्हा मला मोशन साफ होते. किंवा गरम गरम चहा असेल तर सिगरेट पाहिजेच. अशा प्रकारची काही ना काहीतरी फिलॉसॉफी बुद्धीने बनवली आणि मग बुद्धी त्या फेवरमध्ये बोलायला लागते. अशा प्रकारे एक विद्यार्थी, एक मुलगा जो चांगल्या वातावरणात वाढला, चांगले त्याचे जे संस्कार होते, तो एक स्टेप खाली आला. बरोबर. म्हणजे एक स्टेप तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. असंच पुढे जाऊन समजा क्रोधाच्यामुळे, आता हे जे झालं की नाही, हे कशामुळे झालं? मी जे पहिले जे सिगरेटचा तुम्हाला अनुभव सांगितला, हे कशामुळे झालं? ह्याला कोण जबाबदार? स्वतःच ना. मी स्वतः तर आहेच, परंतु मी जे मित्रमंडळ माझ्याभोवती गोळा केलं, संघ, ते मित्रमंडळ मी जो गोळा केलं त्याच्यामध्ये जर कोणीच चेन स्मोकर नसता तर प्रॉब्लेमच नव्हता. तर संगतीचा रंग लागतो. लक्षात, इंग्रजीमध्ये म्हणतात कंपनी कलर्स. तर ह्या कंपनीचा रंग लागतो. पण आपलं मित्रमंडळसुद्धा गोळा करताना ह्याची काळजी घेण्याची फार आवश्यकता असते. काही काही पालक जेव्हा त्यांच्या मुलाला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात वगैरे पाठवायचा विचार करतात तेव्हा ते हा विचार करतात की माझ्या मुलाला चांगली कंपनी भेटली पाहिजे, चांगली संगत भेटली पाहिजे, तो बिघडला नाही पाहिजे. गावातले पालक तर आता असे झालेत की मुलांना बाहेरगावी पाठवायचं म्हटलं की त्यांना खूप टेन्शन येतं. जे अनेक अनुभव ते ऐकतात किंवा संगतीचे परिणाम ऐकतात, पण गावामध्ये तशी फॅसिलिटीज नसल्यामुळे त्यांना पाठवावंच लागतं. त्याला इलाज नाही. आणि पण मुलाला वरती ते जास्ती चांगल्या प्रकारचे संस्कार करायचा प्रयत्न करतात. त्यांचा रोल ते चांगला निभावतात. आणि मुलगा देखील चांगला असतो, परंतु नंतर असा मोहाला बळी पडतोच. चुकीच्या संगतीत गेला की मग भरकटत जातो. तर त्यासाठी ॲक्च्युली व्हॉट इज द बेस्ट कंपनी इन द वर्ल्ड? अतिशय सगळ्यात चांगली कंपनी कुठली? माझ्या अनुभवावरनं आपली फॅमिली. परंतु आता तुम्हाला फॅमिली सोडून दूर जायचं आहे. सगळ्यात बेस्ट कंपनी इन द वर्ल्ड इज गॉड किंवा गॉडली पीपल, गॉडली लिटरेचर. ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ह्या तुम्हाला चांगले संस्कार करायला मदत करणार. तुम्ही बिघडू शकत नाही. फ्रेज पण आहे, बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड. आणि जेव्हा तुमचा लो टाईम येतो की नाही, कधी कधी आपण हाय असतो, कधी कधी लो असतो, नैराश्याकडे असतो, तेव्हा हे तुम्हाला ताकद देणार. परंतु ती कंपनी असेल तर तुम्ही नैराश्याच्या पोटी काय करणार? आज सिगरेट प्यायला, उद्या जाऊन अल्कोहोल प्याल, दारू प्याल, आहे की नाही. त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मार्ग वेगळा असतो आणि तुम्ही तुमची बुद्धी भ्रष्ट होत जाते. आता सिगरेट पित होता, आता तुम्ही दारू प्यायला लागता. लक्षात, हे कंपनीचं किंवा मित्रमंडळीचं, संगतीचं. त्याचप्रमाणे समजा क्रोध घेतलात तुम्ही, कधी कधी काय होतं, क्रोधामुळे आपण मारामाऱ्या करतो, भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, म्हणजे व्हायलन्स येतो. पुढे जाऊन लोभ, मोह, लोभामुळे काय होतं, आपण अतिशय ग्रीडी होतो. जे आपलं नाही ते बळकावायचा प्रयत्न करतो. मोह, पहा तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गेलात ना, तुम्हाला ते पोलीस इन्स्पेक्टर कधी कधी म्हणतात सगळ्या गुन्ह्यांच्या मागे 3 W असतात. तुम्ही देखील आता नेहमी समअप करताना म्हणतात www.bk मराठी व्हॉटेवर. तर इथे पण 3 W असतात. एक W म्हणजे वेल्थ, वुमन, वाईन.
प्रत्येक गुन्ह्याच्या मागे ह्यातलं एक कुठलं ना कुठलं तरी असतं. वेल्थ म्हणजे लोभ, वुमन म्हणजे मोह, वाईन म्हणजे व्यसन, ॲडिक्शन. म्हणजे ह्या गोष्टींमुळे आपण असे खाली 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 जात जातो. अशा प्रकारे आपण आपल्या बुद्धीला भ्रष्ट करत जातो. आलं लक्षात तुमच्या? आणि बुद्धी भ्रष्ट झाली की बुद्धीचे निर्णय चुकणार की नाही? कारण बुद्धी निर्णय घेणारी आहे. मग निर्णय चुकले म्हणजे तुमचे कर्म पण भ्रष्ट होतात. म्हणजे बुद्धी भ्रष्ट रिझल्ट्स इंटू कर्म भ्रष्ट. आणि कर्म भ्रष्ट झाले, कर्म करून तुमचा काय बनतो? ती धारणा बनते. आणि धारणा म्हणजे धर्म आहे ॲक्च्युली. आपण समजतो हिंदू मुसलमान धर्म आहेत, हे फक्त शरीराचे धर्म आहेत. पण धारणा आता पहा, पाण्याचा धर्म काय? शीतलता. अग्नीचा धर्म काय? पेटवून देणं. लक्षात तुमच्या? तसं म्हणे आपला जो नॅचरल नेचर आहे हा आपला धर्म आहे. तर आत्म्याचा धर्म काय? शांती, पवित्रता. लक्षात तुमच्या? तर हे धर्म आहेत खरं सांगायचं तर आपण असे धर्मभ्रष्ट होतो. जे आपल्यामध्ये चांगलं होतं, प्रेम, पवित्रता, सुख, शांती, त्याच्याऐवजी बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे धर्मभ्रष्ट होतो. बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे आपले कर्म भ्रष्ट झाली, कर्म भ्रष्ट झाल्यामुळे आपल्या धारणा भ्रष्ट झाल्या, धर्म भ्रष्ट झालं. प्रकाश भाऊ, आपण जी उदाहरणं सांगतायत त्यावरनं ही गोष्ट लक्षात येते की सगळं जे काही डिपेंड आहे बुद्धीवर आहे. बुद्धी निर्णय घेते आणि त्यामुळंच व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तीचे संस्कार बनत जातात आणि व्यक्तीची एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी बनते. ह्या चर्चेला आपण असंच पुढे ठेवणार आहोत चालू. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, अतिशय सुंदर आणि अतिशय अनुभवी युक्त असे विचार आपण ऐकत आहोत प्रकाश भाऊकडनं की सगळं जे काही आहे भरलेलं ते बुद्धीमध्ये आहे. बुद्धी हे निर्णय घेते आणि त्यानुसारच जर आपली बुद्धी भ्रष्ट झाली तर आपले कर्मभ्रष्ट होऊ शकतात आणि कर्मभ्रष्ट झालं तर आपल्या संपूर्ण जीवनावर त्याचा परिणाम होतो. म्हणून बुद्धी योग्य निर्णय घेण्यासाठी काय करायचं ते आपण पुढील भागात नक्कीच पाहूया. अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता www.bkmarathi.com वर. पुढील भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.